विशाल रेड्डी यांचे बंधू वैभव रेड्डी यांचा एक विशेष सन्मान राजेश घाणेकर यांना विनंती करेल की आपण सन्मान करायचा आहे। वैभव रेड्डी यांचा एक विशेष सन्मान आज त्यांचा रॉयल रेड्डी संघ, मला असं वाटतं वैभव रेड्डी आल्याने त्यांची टीम फायनलला गेली त्यामुळे ते लकी आहेत रॉयल रेड्डी संघासाठी। आणि वैभव रेड्डी यांचा एक विशेष सन्मान आज या ठाणे प्रीमियर लीग मध्ये केला जातो है। थैंक यू सो मच वैभव सर, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए और एक सन्मान यहाँ पर स्टेज के ऊपर आपका एक थैंक यू। वैभव रेड्डी, विशाल रेड्डी यांचे बंधू आणि रॉयल रेड्डी संघ पण फायनलमध्ये गेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा लक आहे। वेल प्लेड रॉयल रेड्डी टीम। आणि एक विशेष सन्मान इकडे वैभव रेड्डी यांचा केला जातो आहे। विशाल रेड्डी यांचे बंधू आणि रॉयल रेड्डी आज संघ त्यांचा इकडे खेळतो आहे, तोही देखील फायनलमध्ये गेला आहे। चला फलंदाज पाठवायचे तर फलंदाजी मार्गवरती बाय वन साइड संघ, बाय वन साइड विरुद्ध संकल्प। आज सेमीफायनलचा सामना असेल ठाणे प्रीमियर लीग 2025चा सेमीफायनलचा मुकाबला। फलंदाजी मार्गवरती आहेत आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत शेजाद शेख, तसंच गोलंदाजी मार्गवरती आले तर संकल्प प्रतिष्ठानचे गोलंदाज अपूर्व उर्फ अपू। हो, पहिला चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा। हो, स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, अँड मुवमेंटला फटका दुसऱ्या साईडला मारण्याचं ठरवलं परंतु तो असफल राहिला आणि तिथे क्षेत्ररक्षक फलकावरती सुंदर फटका स्टेप आउट करून ऑफसाईडच्या दिशेला सजवला एक धावेसाठी। 2 चेंडू 2 धावा झाल्या आहेत। क्या बात आहे, चांगला चेंडू आणि तिथे मात्र रनआउटची संधी होती आणि अपूर्व अंपायरकडे पाहत राहिला आणि तिथून रोहनने थ्रो केला आणि बॉल सरळ ओव्हरथ्रोच्या माध्यमातून जाणार होता, तेवढ्यात बॅकअप आला परंतु तिथे रनआउटचा चान्स होता, संधी सोडली आहे रनआउटची आणि शेहजाद सारख्या फलंदाजाची संधी सोडली आहे रनआउटची। मित्रांनो, जे स्टंपच्या मागे अंपायरच्या मागे थोडं आतमध्ये जा, भाई वन साइड संघ थोडं आतमध्ये जा आपण। मित्रांनो, क्रुशियल मॅच आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे डगाफटका होणार नाही याची नोंद घ्या। सेमीफायनलची मॅच आहे, जो जिंकेल तो फायनल खेळणार आहे आणि सर्वांचं स्वागत आहे ठाणे प्रीमियर लीगचं एक भव्य दिव्य असं आयोजन। त्या पाण्याच्या बाकड्यावर बसतात ना मुलं, ते जाणार आहे रॉयल रेड्डी संघ रिलॅक्स मध्ये। तिथे सौरभ फुटअप बघतोय की कोण पण येऊ दे, आम्ही फायनल खेळणार आणि फायनल जिंकणं, टायटल जिंकणं गरजेचं आहे। मग ते
कसं पण जिंका, पण टायटल जिंकणं आणि प्रीमियर लीग कोण जिंकली, कुठली टीम जिंकली, कुठला संघमालक जिंकला, अजिंक्य गावकर, बाबा शेख की विशाल रेड्डी. आता 3 ओनर इकडे आले. त्या बॉलवर देखील व्हाईट बॉल. चार चेंडू 3 धावा झाल्या तर धावफलकावरती. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा होता आणि ते दंडित केलं जाते पंचांकडून गोलंदाजाला. पुन्हा एकदा सुंदर फटका. बॅटची कडा जरूर घेतली परंतु एक धाव घेण्यात यशस्वी ठरला आकाश. 5 चेंडू 4 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे हा अपूर्वच्या षटकातला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे आणि 5 चेंडू 5 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू अपूर्व काय करेल. आणखीन एक सुंदर चेंडू. पंचांचा इशारा डॉट बॉल येतोय. एक षटक समाप्त. धावा जाऊन पोहोचतायत 5 या आकड्यावरती. नागेश राणे साहेब आपल्याला विनंती, आपण स्टेजवरती यायचं आहे प्लीज. नवीन गोलंदाज आले आहेत. गोलंदाजी मार्गवरती रोहन आयकॉन आहेत. संकल्प या संघाचे आयकॉन रोहन. सुंदर फटका ऑफ साइडला कट केला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. शेजाद शेख चांगली फलंदाजी करतायत सकाळपासून आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक सुंदर फटका. बॅटची कडा घेतली ऑफ साइडला. बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न होता परंतु कडा घेतली. एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय शेजाद शेख. 2 चेंडू 7 धावा झाल्या धावफलकावरती. आणखीन एक सुंदर फटका. बॅकफुटला पंच केला. एक धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा शेजाद. एक धावा बनवत आहेत. त्यांना माहिती आहे की अतिरिक्त धाव कधी येईल आणि आपण बॉल टू बॉल स्कोअर बनवू शकतो. 3 चेंडू 8 धावा. इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक ऑफ साइडच्या दिशेला. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय बघायचा आपल्याला काय येईल. 1 धाव आहे की 2 धाव आहे. 1 धाव आहे. पंचांचा निर्णय. 1 धाव घोषित. पुन्हा एकदा 4 चेंडू 9 धावा झाल्या धावफलकावरती. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेला फ्लिक केला. पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलाय शहजाद. 5 चेंडू 10 धावा झाल्यात. सुंदर फटका. आणखीन एक पंच केला ऑफ साइडला. 1 धाव घेण्यात यशस्वी. 2 षटक समाप्त. धावा जाऊन पोहोचतायत 11 या आकड्यावरती. आणि आपल्या समवेत शाखा प्रमुख रवींद्रजी कवळे, लाडके शाखा प्रमुख. आणि लाडके या शब्दावर त्यांनी जोर द्यायला सांगितला त्यामुळे लाडके शाखा प्रमुख
रवींद्र कवळे आपलं पण स्वागत आहे. तिसरं षटक घेऊन आलाय मयूर. एकच सुंदर फटका आकाशच्या बॅटमधून निघालाय ऑफ साईडच्या दिशेला. चांगला धावा बनवत आहेत. एक चेंडू 12 धावा झाल्या धावफलकावरती. मयूरची एक वेगळी ऍक्शन आहे गोलंदाजीवरती. आणखीन एक सुंदर फटका डिलिशियस कट आकाशच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा एक धाव. 2 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न. धावचीत होत आहेत. स्टंप होत आहेत. आकाशला मात्र माघारी परतावं लागतंय. आकाश माघारी परतलेत. एक पहिला झटका बाई वन साइड या संघाला बसलाय आकाशच्या माध्यमातून. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आलाय तर शेजाद अन्सारी. 3 चेंडू 13 धावा. आणि भाई वन साईडचे ओनर बाबा शेख आपलं पण स्वागत आहे. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. म्हणजे ते फक्त टीम सेमीफायनल फायनलला गेले की येतात. साहेब आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाई वन साईड बाबा शेख यांचं पण या टुर्नामेंटमध्ये स्वागत आहे. त्यांच्या संघात सेमीफायनलची मॅच खेळतोय. रन्स आले आतापर्यंत 15. लास्ट चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मला असं वाटतं इंग्लंड सोबत भारतीय संघ 2013. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन सिंगल BL. चांगली बॅटिंग चालू आहे भाई वन साईड संघ. 3 ओव्हर संपले त्यांनी रन झाले 16. सेमीफायनलची मॅच आहे. ठाणे प्रीमियर लीगचं एक भव्य दिव्य असं आयोजन. आयोजक अभिजित शंकर जाधव आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार एकत्रित येऊन आज या क्रीडा स्पर्धेसाठी भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म. या परिसरातील महाराष्ट्र विधान परिषदेचे दमदार आमदार रवींद्र फाटक साहेबांचं देखील तेवढंच सहकार्य राहिलं गेलं. आणि भारतीय संघ पण इकडे आता चांगली कामगिरी करतोय. नवे गोलंदाज झाले आहेत. गोलंदाजी मार्गवरती अरविंद चौगुले. अरविंद आलेत गोलंदाजी मार्गवरती. 3 षटक समाप्त. 16 धावा झाल्या आहेत. पहिलाच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा अतिरिक्त धाव संख्येत भर. आणि 17 धावा झाल्यात आता धावफलकावरती. व्हाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्राची धाव आली आहे. सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेला कट केला. एक धाव घेण्यात यशस्वी. 1 चेंडू 18 धावा. आणखीन एक सुंदर फटका आलाय 1 धावेसाठी. शेजाद शेख चांगली बॅटिंग करतायत. 2 चेंडू 19 धावा झाल्या धावफलकावरती. थोडं क्षेत्ररक्षकामध्ये गडबड पाहायला मिळाली आपल्याला. आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय शेजाद शेख. 3 चेंडू 20 धावा झाल्या धावफलकावरती. मॅच मध्ये आता कुठे ना कुठेतरी शांतता चालू आहे. रन्स करावे लागतील. अजूनही थोडं फिनिशिंग टचची गरज आहे. या बॉलवर देखील सिंगल रन केला गेला. 21.
इकडे पण स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहिला तर कुठेतरी शांत चालू आहे. 10-2. 22 रन झाले धाव फलकावरती आणि आता शेवटचा बॉल मला असं वाटतं पहिला इनिंगचा पेंडिंग आहे बॉलिंगसाठी. अरविंद शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील विकेट येते आणि आता 23 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम संकल्प. 24 बॉलमध्ये 23 रन करायचे आहेत. अतिशय चुरशीची मॅच पाहायला मिळते आणि आज पहिली सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये कोण जाईल. रॉयल रेड्डी संघ फायनलमध्ये गेलाय बॉलआउटमध्ये. तेवीस रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम संकल्प. रोहनने एक चांगली बॅटिंग केली त्यामुळे रोहनचा कॉन्फिडन्स आहे. बघूयात त्याच्या सोबतीला बॅटिंगसाठी कुठली जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. बाई वन साईड जिंकेल की टीम संकल्प. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये जाणार आहे. सेमीफायनलची मॅच ठाणे प्रीमियर लीगचा आज शेवटचा व अंतिम दिवस एक चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपल्या बाईक ज्या समोर गेटच्या इथे लावल्या त्या तुम्ही कृपया करून तिकडून साईडला काढा प्लीज. चला मॅच चालू करा लवकर. चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम संकल्प. पहिली ओव्हर घेऊन बॉलर पंकज स्ट्राईक एंडला रोहन आणि त्याच्या सोबतीला बॅटर करण. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 23चं. चला मॅच चालू करायची लवकर. लेट्स प्ले. कोण जिंकेल आणि कोण जाईल फायनलमध्ये. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला रोहनने. तिकडे 1 रनने मात्र तिकडे मॅच पुढे जाईल. 1 रनने खातं ओपन केलं गेले टीम संकल्प. या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. रन मात्र तिकडे सिंगल. सर्वांचं लक्ष आपल्या मोबाईलवर आहे की भारतीय संघ तिकडे नक्की जिंकेल. 14 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे भारतीय संघाला. पण या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे आणि थोडी आपण पाहिलं तर तिकडे
एकच रन आहे. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर आर्या परब मॅडम, आपलं पण स्वागत आहे आज या कार्यक्रमासाठी. आपण देखील उपस्थित राहिल्या गेल्या आर्याताई परब. आज आपण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आर्याताई परब मॅडम देखील आपलं स्वागत होतोय. गेट समोर जे उभे आहेत ना त्यांनी साईडला वा तिकडून मित्रांनो प्लीज थोडं पुढे उभे राहायचे. गेट समोर उभे आहेत त्यांनी. या बॉल देखील टॅप केला गेलाय. रन तिकडे मिळतील. आपण पाहिलं तर सिंगल रन पुढे जाईल. 4 रन 20 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. ठाणे प्रीमियर लीगची एक अफलातून मॅच इकडे पाहायला मिळतीये. या बॉलवर पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर रन सिंगल. झालेले सर्व आमचे मित्रपरिवार आणि सर्वांचं स्वागत आहे. आज या ठाणे प्रीमियर लीगमध्ये आपली उपस्थिती खूप महत्त्वाची होती. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग आणि पहिली ओव्हर मला असं वाटतं इकडे संपली आहे. फक्त आणि फक्त 5 रन खर्च करत असताना विक्रांतजी राजपूत, आपलं पण स्वागत आहे. युवा सेनेसाठी चांगलं कार्य करतात. युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. आणि आर्याताई परब, आपलं पण स्वागत आहे. सर्व आपले जे पदाधिकारी आज या कार्यक्रमासाठी आवर्जून येतात आणि भारतीय संघ पण आज इकडे विजयाच्या दिशेने हळूहळू रवाना होतोय. 12 बॉलमध्ये 7 पाहिजे. 7-12 कोणाच्या नावावर आहे? इंडियाच्या नावावर आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीची हे चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वांसाठी खूप चांगली राहिली. सर्व बॉलर्स, सर्व बॅटर भारतीय संघाने बघा. या बॉलवर देखील आणि आता इकडे रोहनची विकेट. इंडिया न्यूझीलंड चालत असताना रोहनला पण इकडे बाहेर जावं लागेल आणि मॅच आता थोडीफार क्लोज होतीये. बघा रोहनची एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे आता अजूनही सुरुवात होतीये. संकल्प संघ जिंकेल की भाई वन साइड. न्यू बॅटर प्रथमेश येत आहेत. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. तिकडे मात्र रन मिळेल. सिंगल. संकल्प संघासाठी पण मॅच ही थोडीफार क्रुशल मोमेंटला आहे. जर रोहनची विकेट गेले त्यामुळे थोडं कठीण झालंय. 17 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता इकडे देखील. बट सर्वांचं लक्ष मोबाईलवरती आहे की भारतीय संघाला देखील अजूनही 4 रनची गरज आहे फक्त. सहा रन झालेत आणि 1 विकेट गेली आहे. 16 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे आणि भारताला 8 बॉल 3. या बॉलवर देखील आणि तिकडे एक चिकी रन.
सेमीफायनल तर फिनिश के एल राहुलने केली होती. आज पण के एल राहुल करेल का? आणि भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी अजून थोडी दूर आहे. फक्त 2 रनची गरज आहे. सर्वांचं लक्ष त्या मॅचकडे आहे. पण ही मॅच पण तेवढीच महत्वाची आहे. संकल्प संघ जिंकेल की भाई वन साइड. 15 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. आणि हा संघ भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. चॅम्पियन कुछ करिए नस नस मेरी खोले. नीट ठेवा चेअर. चला बाहेर जायचं सर्वांनी. आणि भारताने 2013 नंतर मला असं वाटतंय 2025ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. बट न्यूझीलंडने पण खूप चांगली कामगिरी ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केली होती. भारताने पण खूप चांगली कामगिरी. विराट कोहलीची बॅटिंग, स्पिनर्सनी जी कामगिरी केली, चक्रवर्ती, जडेजा, अक्षर पटेल, पुष्पाताई जगदाळे, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज त्याही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. सेमीफायनलची मॅच आहे मित्रांनो आणि मॅच देखील अगदी क्रुशल चालू आहे. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं 14 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. संकल्प संघ पण फाईट करतोय. चला मित्रांनो, चॅम्पियन्स ट्रॉफी जर जिंकले इंडियाने, पण आता ठाणे प्रीमियर लीग कोण जिंकेल यावर पण नजर आहे सर्वांच्या.
इकडे पण स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन व्हाईट बॉल. क्रुशल मॅच आहे अजूनही. 14 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम संकल्प सेमीफायनलची मॅच आणि ठाणे प्रीमियर लीगचं देखील एक भव्य दिवस आयोजन आज या क्रीडा स्पर्धेमध्ये. खूप चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. इकडे पण चांगली पिचिंग करत असताना आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक केलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला गेला बट रन मिळेल सिंगल. बारा बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 12 बॉल 13. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. जर मॅच इक्वल झाली तर सुपर ओव्हर याची पण नोंद घ्या. चला मॅच चालू करा भाई. वन साइड विकी देवगरे येतात. एकदम क्रुशल ओव्हर आहे आणि क्रुशल मॅच. 12 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. ठाणे प्रीमियर लीग बघूयात कोण जिंकेल. क्रुशल मॅच आणि आता एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर बॉलिंगसाठी विकी. या बॉल देखील टॅप केल्या गेल्या रन मात्र तिकडे डिक्लेअर मध्ये सिंगल. एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे. टीम संकल्प विकीने जर 3 रनची ओव्हर खर्च करत असताना फक्त जर इकॉनॉमी बॉलिंग केली तर त्याला पण कॅश प्राइज असणार आहे 500. ललित यांच्याकडून, ललित जाधव यांच्याकडून क्रुशल मॅच. यावर देखील लेग ब्रेक आणि डॉट पाहिला गेला. एक चांगला बॉल विकीचा क्लासिकल अंदाजामध्ये. पिचिंग थोडी मागे ठेवली, बॉलला कट केलं. डॉट बॉल. समीकरण बदललं गेलंय. आता मात्र 10 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. मेगा फायनलची मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन मात्र तिकडे सिंगल. कोण जिंकेल, कोण जाईल फायनलमध्ये. रॉयल रेड्डी संघ तर फायनलमध्ये गेलाय. यानंतर एक फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. या बॉलवर देखील पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक किरण पुन्हा एकदा खूप चांगली बॅटिंग आपण पाहिलं तर बॅटर स्ट्राईक एंडला करण आणि त्या सोबतीला प्रथमेश. चांगली बॅटिंग. आता स्कोर इक्वल. आपण थोडंफार बॉल टू बॉलची मॅच आहे. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. 8 बॉल 9. संकल्प संघ त्यांच्या विरुद्ध पाई वन साइड. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला आणि नॉट आउट. एक रन महत्वाचा असणार आहे. कोणता संघ जाईल फायनलमध्ये. ठाणे प्रीमियर लीग अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे एक भव्य दिवस आयोजन. अभिजित शंकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं, खूप वर्षापासून इकडे एक अंडरआर्मचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने भरवलं गेलं आणि आज या
प्लॅटफॉर्मवरती देखील एक चांगली प्रीमियर लीग, ठाणे प्रीमियर लीगचं आयोजन, सर्व अंडरआर्मचे स्थानिक खेळाडू आणि त्यांच्यासाठी एक चांगलं असं आयोजन. 7 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे. 7 बॉल 8 कोण जाईल फायनल मध्ये? या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल समोर ढकलला गेलाय. 1 रन मिळेल. शेवटचे 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 7 रनची गरज आहे. चांगली बॉलिंग केली विकीने. गुड बॉलिंग विकी. सेमीफायनलची मॅच आहे. 6 चेंडू आणि 7 रनची गरज. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? भाई वन साइड जाईल की संकल्प? संकल्प जाईल की भाई वन साइड? 6 चेंडू आणि 7 रनची गरज आहे. 6 बॉल 7 बॉलरसाठी बॉलर शेहजाद अन्सारी. सहा बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी शेहजाद अन्सारी. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर प्रथमेश. लेफ्टी प्रथमेशला पण बॅटिंग करावी लागेल. बॉलिंगसाठी शेहजाद अन्सारी. 6 बॉल 7. या बॉलवर चिकीरन करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला तिकडे आणि लाऊड अपील. बॅटर आउट. बच्चा पार्टी पूरा एंजॉय कर रहे क्रिकेट. रिव्ह्यू बॅटरने रिव्ह्यू घेतलाय आणि ऑन डिसिजन अंपायरने आउट दिलंय. पण बॅटरला आपण रिव्ह्यू चेक करूयात. सहा बॉल मध्ये 7 रनची गरज होती. मॅच आता मात्र थोडीफार क्रुशल पाहायला मिळतीये. 6 बॉल 7. मॅच आता आपण पाहिलं तर बॅटर नेम नॉन स्ट्राईक एंड मयूर. क्रुशल मॅच आहे. अजूनही मॅचला जिंकण्याकरिता आता 5 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. कुठला संघ जाईल फायनल मध्ये? संकल्प जाईल की भाई वन साइड? 5 बॉल 7. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर शेहजाद. या बॉलवर स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहिली गेली आहे. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. मॅच जर ड्रॉ झाली तर सुपर ओव्हर आहे मित्रांनो. ठाणे प्रीमियर लीग कुठला संघ आपण पाहिलं तर क्वालिफाय होईल फायनल साठी? बिग फाईट, काटे की टक्कर. 5 बॉल 6. या बॉलवर समोर टॅप केलं गेलंय. 1 रन तिकडे मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. आता स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर मयूर. नॉन स्ट्राईक एंडला करण. बॉलिंगसाठी शेहजाद अन्सारी. तब्बल 12 संघ इकडे खेळताना पाहिलं गेलं. प्रथम क्रमांक 55,555. द्वितीय क्रमांक 33,333. पारितोषिक कोणाला मिळणार? ट्रॉफी कोणाला मिळणार? चर्चा आहे. मॅचला जिंकण्याकरिता 4 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. लेफ्टी बॅटर मयूर पहिला बॉल फेस करतील या मॅचचा. या बॉलवर लेफ्टी आल्यामुळे थोडी घाई केली आहे. व्हाईट बॉल आणि बॅटर आउट. बॉल काउंट नाहीये.
अजूनही मॅच संपली नाही. आता मॅच मध्ये जिंकण्याकरिता 4 बॉल मध्ये 4 रन्सची गरज आहे. चार बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता बॉलिंगसाठी शेजार स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर मयूर, नॉन स्ट्राईक एंडला पूर्व पाटील येत आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जो जिंकेल तो फायनल मध्ये आहे. 4 बॉल 4 सेमी फायनलची मॅच. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत आणि तिकडे रन मिळतील. सिंगल. 3 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अफलातून मॅच, पैसा वसूल मॅच, सेमी फायनलची मॅच. मित्रांनो, मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवत दोन्ही संघांसाठी. 3 बॉल मध्ये 3 रन, बिग फाईट, काटेकी टक्कर. बघा, सेमी फायनल जिंकून फायनलला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बट आता ही मॅच जिंकणं संकल्प संघासाठी पण तेवढीच महत्वाची आहे. भाई वन साइड आपल्या समवेत प्रमोदजी गोगावले, आपलं पण स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या नगरसेविका नम्रताताई फाटकताई, आपलं पण स्वागत आहे. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. जय महाराष्ट्र. आणि मॅच आता संपलेली आहे. 3 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. अपूर्व पाटील स्ट्राईक एंडला. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. येतोय डॉट बॉल. आता मात्र 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. पूर्णपणे मॅच बदलली गेली आहे. लहान मुलं कुणी आतमध्ये येणार नाहीयेत. अपूर्व थोडं आपण पाहिलं तर डबल माइंड झाले. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका तिकडे फसला आणि मॅच आली आता 2 चेंडू आणि 3 रनची गरज. 2 बॉल 3. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच. स्ट्राईक एंडला बॅटर अपूर्वा. वीरेंद्र यादव पण तिकडे एन्जॉय करतात आणि 2 बॉल 3. स्ट्राईक एंडला अपूर्व पाटील. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. काहीतरी कर भावा, केलंच तर तुझीच हवा आहे आणि कर आता धावा. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला आणि हा बॉल आपण पाहिलं तर गॅप मध्ये ढकलला गेलाय. आणि आता मॅच आली. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. जर 1 बॉल 1 केला तर सुपर ओव्हर आहे. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण? 1 बॉल 2. टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. मित्रांनो, याच्याकडे पण लक्ष द्या. पैसा वसूल मॅच आणि ठाणे प्रीमियर लीगची ही मॅच पण सर्वांच्या लक्षात राहील. संकल्प विरुद्ध टीम भाई वन साइड. आता प्रत्येकाचे कॅल्क्युलेटर चालू झाला असेल. 1 बॉल 1 ला वाईड आला तर 1 बॉल 2 ला वाईड आला तर मॅच. बट एक बेनिफिट आहे का, स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर आहे, त्यामुळे लेफ्टीला एक्स्ट्रा येण्याची शक्यता आहे. बट मॅच काय रंगेल भाई वन साइड की संकल्प 1 बॉल 2. क्रुशल मॅच पाहायला मिळाली आहे. आणि धगधग सर्वांची वाढली आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. सेमी फायनलची मॅच. जो जिंकेल तो फायनल मध्ये आहे. एक बॉल 2. भव्य दिव्य असं आयोजन ठाणे प्रीमियर लीग आणि आज या प्रीमियर लीगची सेमी फायनल इकडे आपण पाहत असताना हाय व्होल्टेज मॅच. 1 बॉल जीवनची मॅच अगदी इकडे रंगते. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवत. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. ठाणे प्रीमियर लीग सेमी फायनलची मॅच. भाई वन साइड जिंकेल की संकल्प संघ जिंकेल? बॉलिंग साठी शेजाद अन्सारी. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी मयूर. मयूर मात्र इकडे आपल्या टीमला जिंकून देईल का?
बाउंड्री लाईन्स पासून लांब उभं राहा मित्रांनो. टुडी पासून लांब उभं राहा. सर्वांनी आपली व्हॉलंटियर्स तिकडे लक्ष द्या. 1 बॉल 2 आहे. राजू फाटक साहेब आपलं पण स्वागत आहे. आणि 1 बॉल 2 ची क्रुशल मॅच, सेमी फायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल आहे. 1 बॉल 2 बॉलिंग साठी शेजाद अन्सारी रेडी टू फाईट. 1 बॉल 2. आणि इकडे इकडे काय घडलं, इकडे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. नक्की झालंय काय, नक्की झालंय काय चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. 2 रन झालेत की 1च रन झाली आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे, अंपायरचा डिसिजन आउट आहे, पण आपण चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. बघा 1-1 रन किती महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं इकडे डिसिजन अंपायर कळवतील. धगधग तर सर्वांची वाढली होती. मॅच अगदी क्रुशल होती. आणि तिकडे मला असं वाटतंय बॅटर आउट असणार आहे, त्यामुळे मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली आहे. ललित जाधव यांना विनंती करेल की विक्रांतजी राजपूत यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज तेही देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले गेले. विक्रांतजी राजपूत यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. आणि विक्रांतजी राजपूत यांचा सन्मान मात्र या कार्यक्रमामध्ये आपण इकडे केला जातो आहे. त्याचनंतर अभिजित जाधव यांना विनंती करेल की आपण प्रमोदजी गोगावले यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. आज तेही देखील या कार्यक्रमासाठी आले प्रमोदजी गोगावले. आज त्यांचा पण आपण इकडे सन्मान करत आहोत. या कार्यक्रमादरम्यान प्रमोदजी गोगावले यांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमाच्या दरम्यान केला जाईल. आणि आपले अगदी जवळचे आणि लाडके व्यक्तिमत्व प्रमोदजी गोगावले. त्यानंतर बाबा शेख यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल. अजिंक्य खंदारे यांना विनंती करेल की बाबा शेख यांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. त्यानंतर आर्या मॅडमचा पण एक विशेष सन्मान केला जाईल आज या कार्यक्रमामध्ये. सुपर ओव्हर आपण तिकडे चालू करत आहोत. मॅच चालू करायची आहे तिकडे. आर्या ताईंचा पण एक विशेष सन्मान मी फाटक ताईंना विनंती करेल की आपण आर्या ताईंचा पण एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. धन्यवाद, आपण देखील आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे अगदी मनापासून. त्यानंतर पुष्पाताई जगदाळे यांचा पण एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. सर्व आमच्या महिला भगिनी पण आवर्जून या मॅच साठी उपस्थित राहिल्या गेल्या. चला मॅच चालू करा तिकडे आपण.
पुष्पाताई जगदाळे यांचा देखील विशेष सन्मान. सुपर ओव्हरची मॅच आपण तिकडे पाहत आहोत. सर्व आमच्या महिला मंडळ आपला पण आभार आहे. आपण देखील आज इकडे उपस्थित दाखवली आहे. एक एक रन आता महत्वाचा असणार आहे. कुठला संघ तिकडे जिंकेल. सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि खूप चांगली मॅच इकडे सेमीफायनलची रंगली. आणि जो या मॅच मध्ये हॅट्रिक कंप्लीट करेल त्यांना ललित जाधव यांच्याकडून 2000 असणार आहेत. सुपर ओव्हरची मॅच आहे. तिकडे आपण पाहिलं तर रन्स आता 2 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम संकल्प त्यांच्या विरुद्ध टीम बाय वन साइड. जर ही मॅच टाय झाली तर फ्रेश टॉस असणार याची पण नोंद घ्या. पुन्हा एकदा सिंगल रन. सुपर ओव्हरची मॅच आणि सेमीफायनल अगदी बॅटरने आपण रिव्ह्यू घेतलाय. नो नाहीये. याबाबत देखील ड्राईव्ह केला गेला आणि तिकडे रन मिळेल. सिंगल. चांगली बॅटिंग करतायत रोहन. स्टार्ट 2 टुर्नामेंटमध्ये बॅटिंग केली आहे त्यामुळे ही मॅच पण त्याला तेवढीच महत्वाची असणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने सेमीफायनल रंगली. इकडे पण आपण पाहिलं तर टॅप केलं गेलं रन. पुन्हा एकदा सिंगल. या बॉलवर वाईट बॉल चुकी झाले बॉलरकडून आणि रन मिळतील. तिकडे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन पुढे जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 6. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन. पहिली ओव्हर संपले सुपर ओव्हरची. आता 7 रन आणि 8 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम बाय वन साइड. चेसिंग करताना 8 रन मात्र सुपर ओव्हरला थोडं कठीण आहे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम संकल्प. संकल्प संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि रॉयल रेड्डी संघ फायनल मॅचसाठी आपण तयार राहायचं. लगेच फायनल मॅच पण आपण इकडे खेळणार आहोत.
8 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला शेजाद अन्सारी, नॉन स्ट्राईक एंडला शेजाद अन्सारी, स्ट्राईक एंडला शेजाद शेख, बॉलिंगसाठी रोहन. लेट्स प्ले. चला मॅच चालू करा लगेच. मित्रांनो लगेच मॅच चालू करा प्लीज. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला. रन सिंगल केल्या मात्र शेजादने 1 रन मिळेल. 5 बॉलमध्ये आता 7 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. क्रुशल मॅच आहे, सुपर ओव्हरची मॅच. जो जिंकेल तो फायनल खेळणार आहे. या बॉलवर देखील समोर टॅप केलं गेलं. रन तिकडे सिंगल. 4 मध्ये जिंकण्याकरिता 6 रनची गरज आहे. संकल्प संघ जिंकेल की भाई वन साइड जो जिंकेल तो फायनल खेळणारे रॉयल रेड्डी संघासोबत सुपर ओव्हरची मॅच आज ठाणे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली आणि आज सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. जिंकू कोणी बट मजा आली मॅच बघायला. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेले. आता 3 चेंडूमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 5 रनची गरज आहे. 3 बॉल 5. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेले. आता मॅच थोडी कठीण झाली आहे. रनआउटच्या रूपामध्ये शेजारला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 2 बॉलमध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 5 रनची गरज आहे. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच, हाय व्होल्टेज मॅच इकडे पाहायला मिळतीये. 2 बॉल 5. बघा एक बाउंड्री आली तर मॅच अजूनही होऊ शकते बट आता शेजाद अन्सारीला थोडा चान्स घ्यावा लागेल. 2 बॉल 5 ला कशा प्रकारे सामना करतील स्ट्राईक एंडला बॅटर शेजाद. या बॉलवर देखील डायरेक्ट हिट आणि आता ही मॅच मात्र संकल्प संघाकडे आली आहे. 1 बॉल मध्ये आता मात्र 5 रनची गरज आहे. थोडी मॅच आपण पाहिलं तर आणि ऑल आउट होत आहे. सुपर होती त्यामुळे ही मॅच जिंकले संकल्प संघ. फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन. हार्ड लक टीम भाई वन साइड. 3 विकेट असल्यामुळे ही सुपर ओव्हर होती आणि त्यामुळे ही मॅच जिंकले संकल्प संघ. अभिनंदन हार्ड लक टीम भाई वन साइड. आपण पण चांगली फाईट केलात. वेल प्लेड. चला रॉयल रेड्डी आणि टीम संकल्प. नदीम सय्यद सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आपले अगदी जवळचे मित्र